गणपती बाप्पा मोरया. परवाच एका माझ्या फ्रेंडशी बोलत होते आणि ती बोलली, की ती सध्या वीकेंड्सना तिच्या फ्रेंड्ससोबत मधुबनी करते अँड दॅट रिमाइंड्स मी हाऊ ब्युटिफुल इंडियन फोक आर्ट इज. आणि मी असे बरेचसे प्रोजेक्ट्स केलेत, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स, पट्टचित्र झालं किंवा मिथिला आर्ट, मधुबनी आहे आणि असे बरेच. सो आय सेड व्हाय नॉट टू शेअर इट अलाँग विथ यू. सो आज आपण मधुबनीमध्ये 2 क्विक गोष्टी करणार आहोत. एक म्हणजे साधा सरळ बुकमार्क विच कॅन बी इझिली यूज्ड बाय यू, इट कॅन बी गिफ्टेड ऑर एनिथिंग. आणि दुसरं म्हणजे कोस्टर. सो या दोन्ही गोष्टी तुम्ही घरात पण वापरू शकता, कोणाला देऊ शकता, मुलांबरोबर ॲज अ प्रोजेक्ट करू शकता. सो आपण ते करत थोडंसं बॅकग्राऊंड ऑफ मधुबनी. सो मधुबनी हे ॲक्च्युली प्राचीन कला आहे आणि खूप वर्षापूर्वीची मिथिलामध्ये ओरिजिनल कला आहे. सो इट इज लाइक अराउंड 2500 इयर्स एगो ऑन द मड वॉल्स ऑफ मिथिला, बिहार. आणि आज आता बरेचसे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, बरेचसे त्या डिस्ट्रिक्टचे, त्या स्टेटचे कल्चर्स इंडियामध्ये प्रमोट केले जातात. तिकडचे जे लोकं आहेत ते अजूनही ती कला तेवढ्याच आत्मीयतेने करतात आणि इट इज अ ब्युटिफुल टू वॉच. म्हणजे तुम्ही कच्छला गेला तर तुम्हाला लिपन आर्ट दिसेल. सो प्रत्येक ठिकाणची एक वेगळी कला आहे. सो लेट मी नॉट डायव्हर्स, विल स्टिक टू मधुबनी टुडे. सो दिस कम्स फ्रॉम बिहार. आणि असं तर बऱ्याच गोष्टी वेन यू वॉन्ट टू गो डिटेल्स अबाउट इट, पण आपण आज सगळंच कवर नाही करणार. अँड देर आर मेनी आय थिंक ट्युटोरियल्स अवेलेबल अँड आय वुड से की maybe I might not be doing it exactly right because I have not learned it. पण त्याचे आपण काहीतरी बिलीव्स आणि ती प्रोसेस बघता बघता आपण ह्या गोष्टी करूया. सो एक गोष्ट तर मला आवर्जून सांगायला लागेल की मधुबनी जर तुम्ही बघितलं तर खूप क्राउडेड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही रिकामी जागा दिसत नाही. दॅट इज वन ऑफ द क्या म्हणतो ना आपण, हाऊ यू अंडरस्टँड दॅट इट्स अ राईट मधुबनी. सो देर इज नो एम्प्टी वॉल्स, एम्प्टी स्पेसेस लेफ्ट ऑन अ वॉल्स, बिकॉज देर वॉज अ बिलीफ by the people who used to do Madhubani painting is that the empty spaces attracts negative energy. आणि मग आपल्याला निगेटिव्ह एनर्जी ऑफकोर्स नको असते. त्यामुळे ते प्रत्येक कुठला पण शेप काढला तरी इधर ते कलरने भरायचे किंवा लाईन्स, डॉट्स, पॅटर्नने भरायचे. सो दॅट इज वन ऑफ द what you say feature or specification of Madhubani painting. Another one is the double border. So where you make a leaf or you make a fish or any natural shape or human shape, there has to be a double border to that shape. So these are few of the what do you say major features. So always use double lines. The big don'ts is never leave a gap. So if you see a white patch, fill it with a color. They also call bharni. Bharni comes from bharna, म्हणजे भरणे, color fill करणे. Godna is tattoo work, nakshika. So that is another type or the style of Madhubani. Or a line which is also called as kachni and use of vibrant colors. So आधीचे म्हणजे दीज आर बिकॉज हे सगळे फोक आर्ट्स आहेत, तर म्हणजे प्राचीन काळापासून चालत आले. त्यामुळे तेव्हा ब्रश वगैरे नव्हते किंवा आता जसे सिंथेटिक कलर्स मिळतात, ॲक्रेलिक कलर्स आले, पोस्टर कलर्स, बरेचसे व्हेरिएशन्स ऑफ कलर्स, पण तेव्हा ते नव्हते. त्यामुळे बऱ्याचशा ह्या पेंटिंगमध्ये नॅचरल गोष्टींनी बनवलेले कलर्स वापरायला जायचे. जसं हळदीचा पिवळा झाला किंवा फुलांपासून लाल रंग, पानांपासून हिरवा रंग. सो इट वॉज ऑलवेज अ बोल्ड अँड डार्क कलर्स. सो इट वॉज लाईक व्हेरी अपीलिंग टू द आय. सो या थोड्या गोष्टी आपण ह्याच्यात करणार आहोत. आणि आपण एकाच म्हणजे बुकमार्क किंवा पोस्टर बनवताना वी विल बी युझिंग डिफरंट स्टाईल. सो वी विल हॅव दॅट फ्युजन ऑफ मे बी Bharani, Godna and Kachni. So we will use patterns at few places and we will do the
filling of the colors to few places. So while we do it, I'm just putting a light music. पण तुम्हाला अशा कुठल्या कला आणि त्याच्यातलं अजून काही काम करायचं असेल, बघायचं असेल तर मला कळवा. म्हणजे मला हे खूप आवडतं. इट इज अनदर टॉपिक विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट इज इंडियन फोक आर्ट. आणि खूप अगदी बेसिक म्हणजे तुम्हाला ऑफकोर्स त्याच्यात जर काही करायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. पूर्वी काही स्केल्स नव्हत्या. सो आपण इथे स्केलने बॉर्डर काढतो. पूर्वी ते असे स्ट्रेट लाईन्स काढायचे आणि व्यवस्थित काढायचे. सो विच कम्स फ्रॉम अ प्रॅक्टिस ॲज यू ग्रो किंवा तो एखादा शेप व्यवस्थित येणं. ऑल दॅट नीड्स अ प्रॅक्टिस. पण आपण आज आपले बेसिक we will use pencil, we will use a marker, we will remove those pencil marks. So it will give us a free way to try out few shapes. आणि आपण अगदी बेसिकमध्ये या 2 गोष्टी करतोय. सो एन्जॉय अलॉंग विथ मी. आणि मी थोडंफार मटेरियल आणि रेफरन्सेस ॲट द एंड ऑफ व्हिडिओज टाकलेले आहेत. तो नक्की गो अँड चेक आउट टू नो मोर अबाउट इट. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. ओके, बाय. आय कम अगेन, आय केम अगेन. फक्त एवढं सांगायसाठी की व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. मी एंडला एक हॅक दाखवली आहे टू सिक्युअर युअर हँडमेड बुकमार्क. सी यू टिल द एंड. आणि हो, मला नक्कीच तुमचे आर्ट फॉर्म्स किंवा तुम्हाला कुठल्या आर्ट विषयी जास्त जाणायचं असेल तरी पण सांगा. आय लव्ह टू लर्न अँड डू इट माय सेल्फ. सो वी कॅन टुगेदर डू इट. चलो देन, बाय, एन्जॉय.
Once again, hi. So I hope you have watched till the end, and here is the hack which I wanted to share was whenever you are making a bookmark, you can use the transparent tape or sellotape we used to call it onto the bookmark, so which will make it more sturdy. Paper may easily get cut and folded. So when you secure it with the sellotape, it will last longer. So I hope you enjoy this hack and make more of the artifacts. Share your designs you created by yourself, and I hope you enjoyed. मला वाटतं तुम्हाला आवडेल आणि असंच काहीतरी अजूनही बुकमार्क्स बनवू शकता तुम्ही, जसं एखादा फ्रेम बनवू शकता, कोस्टर्स बनवू शकता, टेबल रन. I mean, there are many things you can make out of it. And if you want to really practice and do it well, I would say take a sketchbook, practice fine lines, straight lines, curves. So those are the basic things which you will use in making this art. And it's all natural shapes, lines, circles. So enjoy making your art your own way. Have a nice time. Bye.